पालकमंत्री संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांच्यात शिवसेना आढावा बैठकीत दुरावा पाहायला मिळाला। संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांनी आजूबाजूला बसूनही एकमेकांशी बोलणं टाळलंय। संजय शिरसाट व्यासपीठावर आल्यानंतर इतर आमदारांनी हस्तांदोलन केलं, मात्र आमदार सत्तार यांनी हस्तांदोलन करणं टाळलं। जळगावमध्ये लाडकी बहिणीचं केवायसी ई केवायसी करताना धक्कादायक प्रकार समोर आलाय। ई केवायसीच्या बहाण्यानं महिलेकडे शरीरसुखाची मागणी करण्यात आली। आरोपी गोकुळ चव्हाण विरोधात पोलिसात गुन्हा दाखल झालाय। लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसीच्या बहाण्यानं महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार जळगावमध्ये घडलाय। पीडित महिलेच्या तक्रारीवरून गोकुळ चव्हाण विरोधात शहर पोलीस ठाण्यात महिलांच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी करायचं असल्यानं गोकुळ चव्हाण महिलेच्या घरी आला आणि कागदपत्र घेत शरीरसुखाची मागणी केली। ई केवायसी करताना अनेक महिलांना अडचणी येत आहे आणि याचाच गैरफायदा काही नराधम घेताना दिसताय। जेव्हा महिला ई केवायसी करण्यासाठी गेल्या तेव्हा त्यांना शरीर सुखाची मागणी करण्यात आली। ही महाराष्ट्रातली अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत क्लेशदायी घटना म्हणावी लागेल। कुठल्याही महिलेवरती असा प्रसंग येऊ नये। माझी आपल्या मुख्यमंत्री महोदयांना देखील विनंती आहे की असले प्रकार होऊ नये भविष्यामध्ये, ह्यासाठी कठोर कारवाई ह्या आरोपींवरती व्हावी ही विनंती। या संदर्भात निश्चितच पोलीस गंभीर दखल घेतील। अशा प्रकारे जर परिस्थितीचा फायदा घेऊन काही लोक अशा वृत्तीनं त्या ठिकाणी वागणार असतील तर मला वाटतं पोलीस आणि सरकार त्यांना ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही। मला वाटतं लाडक्या बहिणींच्या सुरक्षेची काळजी घ्यायला सरकार सक्षम आहे। तर दुसऱ्या महिलेला निवृत्ती वेतन पुन्हा सुरू करून देण्याच्या बहाण्यानं प्रेम संबंधांची मागणी केल्याची आणखी एक तक्रार देण्यात आली आहे। जळगावमधील या दोन धक्कादायक प्रकरणांमुळे एकच खळबळ उडाली आहे।